नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 4 मापन महत्त्व मापन उपघटक 4 नाणी आणि नोटा व्यवसाय 27 प्रश्न पहिला, शेखर रावांनी 80 रुपयास एक बॅट याप्रमाणे 15 बॅट विकत घेऊन त्या सर्व 96 रुपयास एक याप्रमाणे विकल्यास त्या विक्रीतून शेखर रावांना किती रुपये जास्त मिळतील? मित्रांनो, शेखर रावांनी 80 रुपयाला एक बॅट विकत घेतलेले आहेत. अशा 15 बॅट विकत घेतल्या आणि त्या 96 रुपयाला एक बॅट याप्रमाणे विकल्या तर त्यांना किती रुपये जास्त मिळतील? तर बघा, या ठिकाणी 80 रुपयाला एक बॅट, अशा बॅट विकत घेतल्या 15, म्हणजे आपण करणार 80 गुणिले 15 म्हणजे किती रुपयांना त्या बॅट विकत घेतल्या. तर आता या ठिकाणी 15 शून्य शून्य आणि 15 8 120 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1200 रुपये. 1200 रुपयाला त्यांनी बॅट विकत घेतल्या, म्हणजे ही झाली वस्तूची खरेदी किंमत. त्यानंतर त्या बॅट विकल्या त्यांनी कशा विकल्या? 96 रुपयाला एक बॅट. 96 रुपयाला एक बॅट प्रमाणे 15 बॅट विकल्या. मग त्याची विक्री किंमत किती होईल? तर या ठिकाणी 15 5 75, 15 सख 90, हातचे आले 9 आणि 15 9 135, 135 आणि 5 40, 40 आणि 4 44 म्हणजे 144. मित्रांनो 1440 रुपये त्यांनी विकल्या, म्हणजे ही झाली वस्तूची विक्री किंमत. आता एक गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जादा असेल तर आपल्याला काय होतं मित्रांनो? नफा होतो. मग आता या ठिकाणी नफ्याचं सूत्र काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत. वी म्हणजे विक्री, की म्हणजे किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग या ठिकाणी आपण वजाबाकी करणार. विक्री किंमत आहे 1440 आणि त्यातनं खरेदी किंमत वजा करणार 1200. उत्तर येईल मित्रांनो या ठिकाणी 4 2 आणि 0. 240 रुपये हा झाला नफा. मित्रांनो हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर 240. शेखर रावांनी किती रुपये जास्त मिळतील? तर शेखर रावांना 240 रुपये जास्त मिळतील. तो त्यांचा नफा असेल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुपये 240. प्रश्न नंबर 2, 2805 रुपयांना विकत घेतलेली सायकल रामरावने 2430 रुपयांना विकली असता रामरावांना किती रुपये कमी मिळतील? म्हणजे मित्रांनो सायकल घेतली 2805 रुपयाला आणि विकली 2430 रुपयाला. या ठिकाणी 2805 2805 ही आहे खरेदी किंमत आणि 2430 रुपये ही आहे वस्तूची विक्री किंमत. मित्रांनो खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर आपल्याला होतो तोटा, आणि तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 2805 2805 वजा 2430. 5तनं 0 गेला 5, 0तनं 3 जाऊ शकत नाही, मग 8कडनं हातचा घेतला, 0च्या जागी झाले 10, 8च्या जागी झाले 7, 10तनं 3 गेले खाली राहिले 7, 7तनं 4 गेले खाली राहिले 3, 2तून 2 गेला या ठिकाणी 0. मित्रांनो उत्तर आलं 375 रुपये त्यांना कमी मिळतील. हा त्यांचा असेल मित्रांनो तोटा. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 375. प्रश्न नंबर 3, दौलतने घेतलेल्या किमतीच्या 450 रुपये जास्त घेऊन रेडिओ 1125 रुपयांना तात्यारावांना विकला, तर दौलतरावांनी तो रेडिओ किती रुपयांना विकत घेतला असेल? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत. मग आता खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत आपण कशी काढणार? तर मित्रांनो खरेदी किंमतीचं सूत्र आहे विक्री किंमत वजा नफा. वी म्हणजे विक्री, की म्हणजे किंमत. विक्री किंमत वजा नफा मित्रांनो बरोबर आपल्याला मिळेल खरेदी किंमत.
मग आता वस्तूची विक्री किंमत किती आहे, तर वस्तू विकलेली आहे 1125 रुपयांना आणि त्यातून आपल्याला काय वजा करायचा, विक्री किमतीतून नफा. कारण की दौलतने घेतलेल्या किमतीच्या 450 रुपये जास्त घेतले, म्हणजे जेवढ्याला घेतली होती त्याच्यापेक्षा 450 रुपये जास्त घेतले, म्हणजे तो आहे त्याचा नफा. तो आपण वजा करणार. 450 रुपये आपण वजा करणार, म्हणजे विक्री किमतीतून जर आपण नफा वजा केला तर आपल्याला मिळेल खरेदी किंमत. आता 5तनं 0 गेला, या ठिकाणी 5. 2तनं 5 जाऊ शकत नाही, 2 खोडायचा, वर घ्यायचा, एकाकडनं हातचा, एकाच्या जागी 0, 2च्या ठिकाणी झाले 12. पुन्हा 1कडनं हातचा घ्यायचा, 0च्या ठिकाणी 10, एकाच्या ठिकाणी 0. 12तनं 5 गेले, खाली राहिले 7. 10तनं 4 गेले, खाली राहिले 6 आणि 0शी 0. मित्रांनो, वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळाली 675 रुपये. ही आहे वस्तूची खरेदी किंमत. 675 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रुपये 675. मित्रांनो, तो रेडिओ किती रुपयांना विकत घेतला असेल, तर 675 रुपये. प्रश्न नंबर 4, 25 पैशांची 46, 50 पैशांची 31 व 1 रुपयांची 31 नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयांची नाणी घेतली तर ती किती येतील? मित्रांनो, 25 पैशांची 46 नाणी. या ठिकाणी आता मी गुणाकार करणार आहे, 25 गुणिले 46. पण लक्षात असू द्या मित्रांनो, 25 पैसे आहेत आणि 46 नाणी आहेत. त्यानंतर 50 पैशांची 50 पैसे आहेत आणि 31 नाणी आहेत. त्यानंतर 1 रुपयाची 31 नाणी. 1 रुपया आहे आणि 31 आहेत नाणी. आणि मित्रांनो, हे सगळे पैसे दिले आणि त्या बदल्यात 2 रुपयांचे किती नाणी येतील ते आपल्याला शोधायचे आहे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काही गुणाकार करायचे आहेत. आता 25 गुणिले आपण 46 करणार. मित्रांनो, उत्तर आपल्याला पैशामध्ये मिळणार आहे, कारण की 25 आहेत पैसे आणि गुणिले 46. बघा, 6 पंचे 30 हातचे आले 3, 6 दुणे 12, 13 14 15, 150. दशकाचा 0, 4 पंचे 20 हातचे आले 2, 4 दुणे 8, 9 आणि 10. या ठिकाणी 0, 5, 1 आणि 1. मित्रांनो, 1150 पैसे आहेत. आता 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता 1150 म्हणजे काय, तर 11 रुपये आणि 50 पैसे. बघा, 11 रुपये आणि 50 पैसे. बघा, आपल्याला पहिलं उत्तर मिळालं 25 पैशांची 46 नाणी म्हणजे 11 रुपये 50 पैसे. त्यानंतर आता 50 पैशाची 31 नाणी म्हणजे पुन्हा आपण गुणाकार करणार, 50 गुणिले 31. 1ने 0ला गुणलं 0, 1 पाचे 5, दशकाचा 0, 3 0 0 आणि 3 पाचे 15. बेरीज करणार, या ठिकाणी 0, 5, 5 आणि 1. आता हे झाले मित्रांनो 1550. हे सुद्धा आहेत पैसेचं. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आता 1550 पैसे म्हणजे किती, तर 15 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे या ठिकाणी 15 रुपये आणि 50 पैसे. त्यानंतर आहे 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे मित्रांनो 31 रुपये. या ठिकाणी पैसे येणार नाही. आता हे झाले सगळे, तर आपण या ठिकाणी यांची बेरीज करणार. तर बेरीज मित्रांनो या ठिकाणी करतो मी, 11 रुपये 50 पैसे अधिक 15 रुपये 50 पैसे अधिक 31 रुपये. मग आता हे 5 आणि 5 10 हातचा आला 1, दशकाचा 0, या ठिकाणी हे दशांश चिन्ह येणार मित्रांनो. 1 आणि 2, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 5 झाले 5 आणि 3 8. या ठिकाणी 3 आणि 2 5. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर किती आलं, 58. आणि हे झाले 58 रुपये. म्हणजे 25 पैशाची 46 नाणी बरोबर 11 रुपये 50 पैसे. 50 पैशाची 31 नाणी म्हणजे 15 रुपये 50 पैसे. 1 रुपयाची 31 नाणी म्हणजे 31 रुपये. असे सगळे मिळून झाले 58 रुपये. आणि मित्रांनो, 58 रुपये दिले आणि त्या बदल्यात 2 रुपयांची नाणी घेतली. म्हणजे आपण आता पुन्हा भागाकार करू. 58 रुपये दिले आणि त्या बदल्यात 2 रुपयाची नाणी घेतली म्हणजे 2 दुणे 4, बाकी उरली 1, वरून घेतला 8, 2 9 18. 18तून 18 गेले, बाकी उरले 0, भागाकार आला 29.
मित्रांनो 58 रुपये म्हणजे 2 रुपयांची किती नाणी, तर 29 नाणी. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29. प्रश्न नंबर 5. मंगेशकडे 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपयाच्या समान नोटा आहेत. जर त्याच्याकडे 810 रुपये असतील तर त्याच्याकडे 1 रुपये व 2 रुपयाच्या एकूण किती नोटा असतील? विद्यार्थी मित्रांनो, मंगेशकडे 1 रुपयाच्या नोटा आहेत, 2 रुपयाच्या आहेत आणि 5 रुपयाच्या आहेत आणि 10 पण रुपयाच्या आहेत. या सर्वांची आपण करणार बेरीज. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये. मग आता 5 आणि 2 7 आणि 1 8, 1 मित्रांनो आलं 18 उत्तर. या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर त्याच्याकडे किती रुपये आहेत, तर 810 रुपये. मग मित्रांनो या ठिकाणी आपण भागाकार करणार. 810 भागिले 18. बघा या ठिकाणी 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 चौक 72. मित्रांनो 4चा भाग जाणार. 81 मधनं 72 गेले, बाकी या ठिकाणी 11 होतील मित्रांनो. 11तनं 2 गेले, खाली राहिले 9, बाकी मित्रांनो 9 उरली, वरून घेतला 0 आणि 18 पंचे 90, 90 मधून 90 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो भागाकाराला 45. म्हणजे काय, 1 रुपयाच्या 45 नोटा, 2 रुपयाच्या 45 नोटा, 5 रुपयाच्या पण 45 नोटा आणि 10 रुपयाच्या पण 45 नोटा. आपल्याला प्रश्न विचारला आहे 1 रुपये व 2 रुपयाच्या किती नोटा, तर मित्रांनो 1 रुपयाच्या पण 45 असणार आहे. या ठिकाणी 1 रुपयाच्या 45 नोटा आणि त्यानंतर 2 रुपयाच्या सुद्धा 45च नोटा असणार आहे. म्हणजे 45 आणि 45 किती झाले, 90 नोटा. 1 रुपया आणि 2 रुपयाच्या किती नोटा झाल्या, 90 नोटा. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90. प्रश्न नंबर 6. 1085 पैसे बरोबर किती रुपये? मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता 10 रुपये बरोबर 1000 पैसे. 10 रुपये बरोबर 1000 पैसे. आपल्याला विचारले 1085 पैसे बरोबर किती रुपये, तर मित्रांनो 10 रुपये आणि 85 पैसे. 10 रुपये आणि 85 पैसे म्हणजे 10.85 रुपया असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 10.85 रुपया हे आहे मित्रांनो आपलं उत्तर. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 रुपये 85 पैसे किंवा 10.85 रुपये. प्रश्न नंबर 7. खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. मित्रांनो अयोग्य जोडी शोधायची आहे. पर्याय क्रमांक अ 1.5 रुपया बरोबर 150 पैसे. मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. 1.5 रुपया बरोबर 185 पैसे. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब 5 रुपये बरोबर 500 पैसे. मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. 5 रुपया बरोबर 500 पैसे. म्हणजे पर्याय क्रमांक ब सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क पाऊण रुपया बरोबर 750 पैसे. मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग पाऊण रुपया बरोबर 75 पैसे. मग पर्याय क्रमांक क आला चुकीचा. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ड 2.5 रुपया बरोबर 2500 पैसे. नाही मित्रांनो 1 रुपया बरोबर 100 पैसे. 2 रुपया बरोबर 200 पैसे आणि 2.5 रुपया बरोबर 250 पैसे. म्हणजे पर्याय क्रमांक ड सुद्धा आहे चुकीचा. आपल्याला प्रश्न विचारला आहे अयोग्य जोडीचा पर्याय क आणि ड हे अयोग्य आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड. प्रश्न नंबर 8. 335 रुपयात काही 5 रुपयांच्या, काही 10 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. तर त्या रकमेत 5 रुपयांच्या किती नोटा असू शकतील? विद्यार्थी मित्रांनो 335 एकूण रुपये आहे 335 आणि त्यामध्ये आहेत 5 रुपयांच्या काही नोटा, 10 रुपयांच्या काही नोटा आणि 20 रुपयांच्या काही नोटा. मित्रांनो आपण यांची करणार बेरीज. 5 आणि 2 आणि 1 3 35 रुपये. म्हणजे 35 रुपये नाही, हे 35 उत्तर आलं. आपण या ठिकाणी काय करणार, भागाकार करणार. 335 भागिले 35.
मित्रांनो भागाकार करणार. आता आपण जर या ठिकाणी भाग दिला तर कितीचा भाग जाऊ शकतो, तर मित्रांनो 9चा भाग जाऊ शकतो. म्हणजे कसा जाईल या ठिकाणी बघा, 35 9 9 5 45 हातचे आले 4 9 त्रिक 27 28 29 30 आणि 31 बरोबर 315 म्हणजे 9चा भाग जातो. 35 9 315. मित्रांनो बाकी उरते 3तनं 1 गेला, खाली राहिले 2, बाकी 20 उरली. म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 9. म्हणजे त्या रकमेत 5 रुपयांच्या किती नोटा असू शकतील, तर 9 नोटा असू शकतील. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9. प्रश्न नंबर 9. 38 रुपये 40 पैशास एक याप्रमाणे 65 बेल्टची किंमत किती. मित्रांनो एका बेल्टची किंमत आहे 38 रुपये आणि 40 पैसे. म्हणजे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 38 रुपये आणि 40 पैसे म्हणजे 38.40 गुणिले 65. मित्रांनो आता हे जे दशांश चिन्ह आहे, हा जो पॉईंट आहे याचा विचार करायचा नाही, पण जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये 2 संख्येनंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे आत्ता पॉईंटचा विचार न करता, दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करणार. 5 0 0 5 चोक 20 हातचे आले 2 5 8 40 आणि 2 42 हातचे आले 4 5 त्रिक 15 15 आणि 4 19. त्यानंतर दशकाचा घेतला 0 6 0 0 6 चोक 24 हातचे आले 2 6 8 48 49 50 हातचे आले 5 6 त्रिक 18 18 आणि 5 23. मित्रांनो या ठिकाणी होते बेरीज 0 0 4 आणि 2 6 9 9 3 आणि 1 4 2 2. मित्रांनो जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये बघा या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून उत्तरामध्ये सुद्धा 2 अंकानंतर दशांश चिन्ह दिलं. तर मित्रांनो आपलं उत्तर आलं 2496 आणि रुपये. हे झालं आपलं या ठिकाणी उत्तर. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 रुपये 2496. ही झाली मित्रांनो 65 बेल्टची किंमत. प्रश्न नंबर 10. 5 रुपयांची 30 नाणी देऊन त्या रकमेत 1 रुपया व 50 पैशांची तेवढ्याच रकमेची समान नाणी घ्यायची आहे, तर एकूण किती नाणी मिळतील. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. 5 रुपयांच्या 30 नाणी. आता 5 रुपयांची 30 नाणी जर म्हटलं तर या ठिकाणी 30 आहे नाणी आणि गुणिले आपण करणार 5 म्हणजे 5 0 0 5 त्रिक 15 150 रुपये. मित्रांनो 5 आहे रुपये आणि 30 आहेत नाणी. म्हणजे 5 रुपयांची 30 नाणी म्हणजे 150 रुपये होतात आणि त्या 150 रुपयांच्या बदल्यात आपल्याला मित्रांनो 1 रुपया आणि 50 पैशाची समान नाणी घ्यायची आहेत. म्हणजे जेवढी 1 रुपयाची नाणी घेणार तेवढीच 50 पैशाची पण नाणी घ्यायची आणि रुपये तर 150च झाले पाहिजे. तर किती नाणी मिळतील, तर मित्रांनो या ठिकाणी पर्यायांचा जर आपण या ठिकाणी निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपण जर असा विचार केला तर आपल्याला दोघांची पण समान समान नाणी घ्यायची आहे. म्हणजे 150 हे त्या ठिकाणी दोघांचं उत्तर असेल, तर म्हणजे अर्धी नाणी किती असतील 1 रुपयांची. मग आता 1 रुपयांची अर्धी नाणी म्हणजे किती 75 नाणी म्हणजे किती रुपये होतात 75 रुपये. आणि मग आता 50 पैशांची पण 75च नाणी. मग आता 50 पैशांची 75 नाणी जर म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी बरोबर येणार नाही. कारण आपण या ठिकाणी जर गुणाकार केला तर 75 गुणिले जर आपण 50 केलं मित्रांनो तर या ठिकाणी 0 0 दशकाचं 0 5 5 25 हातचे आले 2 5 7 35 36 आणि 37. तर हे किती रुपये होतात मित्रांनो 37 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे आता हे 75 आणि हे 37 रुपये आणि 50 पैसे जर आपण या ठिकाणी म्हटलं तर हे रुपये कमी होतात. या ठिकाणी हे आहे 50 पैसे आणि 7 आणि 5 12 हातचा आला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 हे 112 रुपये आणि 50 पैसेच होतात. तर मित्रांनो आपल्याला किती हवे आहेत, तर हे पैसे 150 रुपये व्हायला पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर 1 रुपयाची मित्रांनो 100 नाणी. 1 रुपयाची 100 नाणी बरोबर 100 रुपये बरोबर.
आता 50 पैशाची पण 100च नाणी म्हणजे किती होणार? 50 पैशाची 100 नाणी म्हणजे 50 रुपये, म्हणजे एकूण बरोबर 150 रुपये होतात. आणि नाणी किती होतील तर मित्रांनो हे 100 पण 1 रुपयाचे 100 आणि 50 पैशाचे 100 म्हणजे नाणी होतील 200. हे आलं आपलं उत्तर. म्हणजे तर एकूण नाणी किती असेल मित्रांनो? एकूण नाणी असतील पर्याय क्रमांक 2 200. समजून घ्या, 1 रुपयाची 100 नाणी म्हणजे 100 रुपये, 50 पैशाची पण 100च नाणी म्हणजे 50 रुपये, म्हणजे पैसे बरोबर 150 रुपये झाले. कारण की आपण 5 रुपयांची 30 नाणी दिली होती म्हणजे आपल्याकडे 150 रुपये होते. मग त्या 150 रुपयाच्या बदल्यात आपण 1 रुपयाची 100 नाणी घेतली आणि 50 पैशाची 100 नाणी घेतली, म्हणजे आपल्याला बरोबर 150 रुपये मिळाले. पण नाणी किती घेतली आपण? 200 नाणी घेतली. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 200. प्रश्न नंबर 11. 100 रुपयांच्या नोटेचे मूल्य 20 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? मित्रांनो 100 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटेचं मूल्य हे 20 रुपयाच्या नोटेच्या किती पट आहे? तर मित्रांनो 20 गुणिले 5, 20 पंचे 100 म्हणजे किती पट? तर या ठिकाणी 5 पट. 100 रुपयाच्या नोटेचं मूल्य हे 20 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या 5 पट आहे, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 पट. प्रश्न नंबर 12. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य 100 रुपये होणार नाही? मित्रांनो कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य 100 रुपये होणार नाही? पर्याय क्रमांक अ. बघा या ठिकाणी 10 रुपयांच्या 100 नोटा. आता 10 गुणिले जर मित्रांनो आपण 100 केलं तर या ठिकाणी कोणतीही संख्या लिहून घ्या. आपण 100 लिहून घेतले आणि 10 वरचा एक शून्य दिला म्हणजे किती होतात? 1000 रुपये. मित्रांनो हे 100 झाले का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. 10 रुपयाच्या 100 नोटा म्हणजे 100 रुपये होणार नाही. पर्याय क्रमांक अ आला चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक ब आहे 20 रुपयांच्या 5 नोटा. मित्रांनो 20 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 20 पंचे किती होतात? 100 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आला बरोबर. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क 5 रुपयांच्या 10 नोटा. मित्रांनो 5 रुपयांच्या जर आपण 10 नोटा घेतल्या तर या ठिकाणी किती होणार आहे? तर 5 10 हे 50 रुपये, म्हणजे 100 रुपये झाले का मित्रांनो? नाही झाले, म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आला चुकीचा. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक आहे ड 50 रुपयांच्या 2 नोटा. मित्रांनो 50 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 50 दुणे झाले 100 रुपये, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे खालील पर्यायातील नोटांचे मूल्य 100 रुपये होणार नाही. कोणत्या पर्यायातील नोटा त्यांचं मूल्य 100 होणार नाही? तर अ आणि क, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 13. खालीलपैकी कोणाजवळ सर्वात कमी रक्कम आहे? मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आहे रोहन. आता सर्वात कमी रक्कम कोणाजवळ आहे? तर आता रोहनजवळ आहे 1000 रुपयांच्या 5 नोटा, म्हणजे रोहनचे पैसे होणार 1000 गुणिले 5 म्हणजे 5000 रुपये. त्यानंतर पर्याय क्रमांक ब आहे प्रत्युष. आता प्रत्युष जवळ किती आहे? तर 2000 रुपयांची एक नोट, म्हणजे 2000 गुणिले 1 बरोबर किती? 2000 रुपये, म्हणजे प्रत्युष जवळ आहे 2000. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क क आहे जॉन. जॉन जवळ मित्रांनो आहेत 500 रुपयांच्या 30 नोटा, म्हणजे या ठिकाणी काय होणार मित्रांनो? 30 0 0 30 0 0 आणि 30 पंचे 150, म्हणजे किती होतील? तर मित्रांनो या ठिकाणी होतात 15,000 रुपये. 500 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 5000, 500 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे 10,000 आणि 500 रुपयांच्या 30 नोटा म्हणजे 15,000 रुपये. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड आहे पीटरजवळ आहे 200 रुपयांच्या 20 नोटा. मित्रांनो 200 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे या ठिकाणी 20 0 0 20 0 0 आणि 20 दुणे 40,
म्हणजे झाले 4,000 रुपये. तर मित्रांनो सर्वात कमी पैसे कोणाकडे आहे? 5,000, 2,000, 15,000 आणि 4,000. तर सर्वात कमी आहे ब कडे. ब म्हणजे कोण? तर प्रत्युष. प्रत्युष जवळ आहे तर 2,000 रुपये. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात कमी रक्कम आहे प्रत्युष म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 14. 5,000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा? मित्रांनो 5,000 रुपये आहेत आणि 50 रुपयांच्या किती नोटा येतील? तर आपण भागाकार करूयात. 5,000 भागिले जर आपण या ठिकाणी 50 केलं तर 50 एक 50. 50मधून 50 गेले, बाकी उरले 0 आणि हे 2 शून्य उरले. 50 0 0 आणि 50 0 0. मित्रांनो उत्तर आलं 100. 5,000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या 100 नोटा. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100. प्रश्न नंबर 15. 6,000 रुपये रकमेत 50 रुपये व 100 रुपयांच्या नोटांची संख्या समान असल्यास 100 रुपयांच्या एकूण नोटा किती? मित्रांनो एकूण रुपये आहेत 6,000 आणि त्यामध्ये आहेत 50 रुपयांच्या आणि 100 रुपयांच्या नोटा. तर दोघांची मित्रांनो बेरीज करायची. कोणत्या नोटा आहेत? तर 50 रुपयांच्या आणि 100 रुपयांच्या. मग यांची बेरीज किती होणार? यांची बेरीज होणार 150. मग आपण या ठिकाणी काय करणार? भागाकार करणार. 6,000 भागिले 150. मित्रांनो 1 1 0 जर गेला तर खाली किती राहतात? यांचा आपण भागाकार करूया. 600 भागिले 15. 15 चोक 60. 60मधून 60 गेले, बाकी उरले 0. 15 0 0. मित्रांनो उत्तर आलं 40. बघा या ठिकाणी 50 रुपयांच्या सुद्धा 40 नोटा आणि 100 रुपयांच्या सुद्धा या ठिकाणी 40च नोटा होतील. म्हणजे बरोबर पैसे होतील 6,000. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 50 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे 40 0 या ठिकाणी झाले 0 आणि 40 पंचे 4 पंचे 20 म्हणजे 200. 2,000 रुपये. बघा मित्रांनो 50 रुपयांच्या उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 40. उत्तर आपलं आलं पर्याय क्रमांक 1. पण आपण पुन्हा खात्री करून घेतोय. 50 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे किती झाले? 2,000 रुपये. आणि 100 रुपयांच्या 40 नोटा म्हणजे या ठिकाणी आपण 40 लिहून घेतले आणि 100वरचे 2 शून्य म्हणजे झाले 4,000 रुपये. मित्रांनो बरोबर या ठिकाणी बघा 6,000 रुपये झाले. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला 100 रुपयांच्या किती नोटा? तर मित्रांनो 100 रुपयांच्या पण 40 नोटा आणि या ठिकाणी 50 रुपयांच्या पण 40च नोटा येतात. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर 27 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.